70 वर्षांनंतर लोकांशी भेटणंगाठणं का कमी होतं? 6 खरे आणि खोल कारणे जे तुम्हाला कोणी सांगत नाही. मित्रांनो, जरा विचार करा. गावातील चौपाल असो किंवा शहरातील बाग, पूर्वी आपण ज्येष्ठ लोकांना सर्वत्र भेटताना, गप्पा मारताना, हसताना पाहायचो. लोक सकाळच्या चहासोबत शेजाऱ्यांशी बोलत असत. कुणाच्या घरी नवीन पाहुणा आला की संपूर्ण वाडा किंवा परिसर एकत्र जमायचा. पण आज 70 वर्षांची वयोमर्यादा पार केल्यानंतर अनेक लोक अचानक एकटे पडतात. ते लोकांमध्ये मिसळणं बंद करतात. ज्या मित्रनातेवाईकांशिवाय एकेकाळी दिवस अपूर्ण वाटायचा, त्यांच्याच भेटीची आता इच्छा राहत नाही. तुम्हालाही असं जाणवलं आहे का की वय वाढत गेलं की सामाजिक वर्तुळ लहान होत जातं? असं का होतं की जे ज्येष्ठ लोक पूर्वी प्रत्येक लग्न समारंभात, सणवारात पुढे असायचे, तेच आता गर्दीपासून दूर राहू लागतात? हाच आहे आजच्या आपल्या चर्चेचा विषय. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला 6 खोल आणि खरे कारण सांगणार आहोत, ज्यामुळे 70 वर्षांनंतर लोक भेटणंगाठणं कमी करतात. पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. रामलालजींच्या बदलत्या आयुष्याची. रामलालजींचं वय 74 वर्ष आहे. पूर्वी ते संपूर्ण परिसराचे प्राण होते. सकाळी चौकात बसून विनोद करणं, क्रिकेट सामन्यांवर चर्चा करणं आणि कुणाच्या घरी आनंद किंवा दुःखाचं कारण असलं तर सर्वात आधी पोहोचणं, हे त्यांचं रोजचं जीवन होतं. पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. आता ते बाहेर जाणं टाळू लागले. ते म्हणतात, "अरे भाऊ, आता आमचं वय कुठे राहिले? आमच्या गोष्टी कोण ऐकणार?" त्यांची मुलंसुद्धा आश्चर्यचकित आहेत. जे वडील पूर्वी सर्वात जास्त मिळून मिसळून राहायचे, ते आता खोलीत एकटे का बसू लागले? पहिलं खोल कारण, शारीरिक अशक्तपणा आणि आरोग्याच्या समस्या. मित्रांनो, 70 वर्षांनंतर शरीर बदलू लागतं. गुडघ्यांमध्ये वेदना, कंबर वाकणं, लवकर थकवा येणं, कानांनी कमी ऐकू येणं, डोळ्यांची दृष्टी धूसर होणं. या सगळ्या गोष्टी मिळून माणसाचा आत्मविश्वास कमी करतात. जरा विचार करा, जर तुम्हाला चालताना त्रास होत असेल, वारंवार लघवीला जावं लागत असेल किंवा लोक "सत काका, हळूहळू" असं म्हणत असतील, तर तुम्हालाही गर्दीत सहज वाटेल का? अनेकदा ज्येष्ठ लोक विचार करतात की बाहेर जाताना मी पडलो तर लोक हसतील, मुलांवर ओझं बनेन. हीच विचारसरणी हळूहळू त्यांना घराच्या आत कैद करून टाकते. जेव्हा शरीर साथ देत नाही, तेव्हा मनही खचू लागतं. इतर लोक मजेत फिरत आहेत, मग मीच का मागे पडलो, ही भावना त्यांना हळूहळू एकटेपणाकडे ढकलते. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. हे फक्त शारीरिक अशक्तपणाचं कारण आहे का? की यामागे आणखी काही खोल कारण दडलेलं आहे? मित्रांनो, शारीरिक अशक्तपणा हे एक कारण आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की अनेकदा मन आणि समाजसुद्धा ज्येष्ठांना मागे ढकलतात. मानसिक आणि भावनिक कारणं ज्येष्ठांना एकटकसं बनवतात. 70 वर्षांनंतर लोकांना असं का वाटू लागतं की आता त्यांना कुणी समजून घेत नाही? मित्रांनो, शारीरिक अशक्तपणा ही फक्त एक बाजू आहे. पण खरी लढाई मनाच्या आत चालू असते. 70 वर्षांच्या वयात माणसाचा अनुभव खूप खोल झालेला असतो. त्याने नात्यांची गोडीही पाहिलेली असते आणि फसवणुकीची वेदनाही अनुभवलेली असते. त्याने मुलांना वाढवून मोठं केलेलं असतं आणि अनेक प्रिय व्यक्तींना गमावलेलंही असतं. हेच अनुभव हळूहळू मनाभोवती भिंती उभ्या करतात. दुसरं खोल कारण, मानसिक थकवा आणि जीवनाविषयी मोहभंग. अनेक ज्येष्ठ म्हणतात, आता कुणाशी बोलायचं? आमच्या गोष्टी कोण ऐकेल? तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असते आणि आपण जुन्या गोष्टी सांगायला लागलो की त्यांना कंटाळा येतो. ही भावना हळूहळू त्यांना आतून थकवते. अनेकदा त्यांना वाटतं की आता ही दुनिया त्यांच्यासाठी राहिलेली नाही.
ते बोलायला सुरुवात करू इच्छितात पण स्वतःलाच थांबवतात. 72 वर्षांच्या मीरा आजी पूर्वी शेजारच्या महिलांमध्ये सर्वात जास्त सक्रिय होत्या, पण मुली आपापल्या संसारात गेल्या आणि पतीही राहिले नाही तेव्हा त्या एकट्या पडल्या. जेव्हा त्या शेजारी बसायला जायच्या तेव्हा बाकी महिला फक्त मुलांच्या नोक्या आणि परदेश प्रवासाच्या गोष्टी करत असत. हळूहळू मीरा आजींना वाटू लागलं की त्यांच्या गोष्टी आता कुणासाठी उपयोगाच्या राहिलेल्या नाहीत. त्यांनी जाणं बंद केलं. आता त्यांचा पूर्ण दिवस खिडकीतून बाहेर पाहण्यात जातो. तिसरं खोल कारण मानसिक जखमा आणि तुटलेली नाती. 70 वर्षांच्या वयापर्यंत पोहोचताना अनेक ज्येष्ठांनी भावनिक धक्के सहन केलेले असतात. जीवनसाथीचं निधन, मुलांशी वाढलेलं अंतर, जुने मित्र दूर होणं, भांडणं किंवा गैरसमज या सगळ्या जखमांमुळे ते नवीन नात्यांमध्ये स्वतःला उघड करणं बंद करतात. ते विचार करतात, जे आपले होते तेच साथ देत नाहीत, तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची म्हणून ते लोकांपासून दूर राहू लागतात. मानसिक आरोग्यावर परिणाम. ही दूरी हळूहळू नैराश्य, चिंता आणि एकटेपणात बदलते. अनेक ज्येष्ठ आतून रडत असतात, पण बाहेरून हसून म्हणतात, अरे, आता आमचं वय कुठे राहिलंय? आम्हाला काय होईन? खरं तर ते एक मजबुरीचं हसू असतं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा तुम्ही एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी मनापासून बोलता आणि त्यांचं शांतपणे ऐकता, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक चमक दिसू लागते. हेच दाखवून देतं की त्यांना फक्त ऐकून घेण्याची, समजून घेण्याची आणि आपलेपणाची गरज असते. पण दुर्दैव असं की जेव्हा त्यांना हे मिळत नाही, तेव्हा ते हळूहळू स्वतःहून मागे हटू लागतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं शारीरिक अशक्तपणा आणि मानसिक भावनिक थकवा. ही दोन्ही मोठी कारणं आहेत. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण यामागे अजून एक खोल सत्य दडलं आहे. समाजाचा बदलता दृष्टिकोन. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा समाजात ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करू लागतो, तेव्हा ते गर्दीपासून दूर का आणि कसे होतात? 70 वर्षांनंतर समाजाच्या नजरेत माणसाचं महत्त्व कमी होत का? मित्रांनो, शारीरिक आणि मानसिक समस्या माणसाला आतून कमकुवत करतातच. पण एक तिसरं मोठं कारण आहे जे ज्येष्ठांना हळूहळू एकट करून टाकतं. आणि ते म्हणजे समाजाचा बदलता दृष्टिकोन. चौथं खोल कारण समाजातील महत्त्व कमी होणं. 70 वर्षांनंतर अनेक ज्येष्ठांना असं वाटू लागतं की लोक त्यांचा आदर तर करतात, पण त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत. घरातील मोठ्या निर्णयांमध्ये आता त्यांचं मत विचारलं जात नाही. मुलांना वाटतं, बाबांची विचारसरणी जुनी आहे, शेजाऱ्यांना वाटतं, ज्येष्ठांच्या गोष्टी म्हणजे फक्त जुन्या आठवणी. हळूहळू ज्येष्ठांना वाटू लागतं की त्यांचं अस्तित्व फक्त औपचारिक राहिलं आहे. ही भावना खूप टोचणारी असते आणि हाच अनुभव त्यांना लोकांमध्ये मिसळण्यापासून रोखतो. वर्माजी निवृत्तीपूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतलं होतं. प्रत्येकजण त्यांना आदराने सर म्हणायचा. पण निवृत्तीनंतर घरात कोणीच त्यांचं मत विचारत नाही. मुलं म्हणतात, पप्पा, तुम्हाला समजत नाही, आता काळ बदललाय. हळूहळू वर्माजी शांत झाले. आता ते कोणत्याही चर्चेत भाग घेत नाहीत. नवीन पिढी आणि वाढतं अंतर. आजची पिढी खूप वेगवान झाली आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे संवादाची पद्धत बदलली आहे. तरुण पिढी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ देत नाही. ज्येष्ठांना मात्र शांतपणे, मनमोकळ्या आणि भावनिक गप्पा मारायच्या असतात. तरुणांना पटकन उत्तरं हवी असतात. या संघर्षात ज्येष्ठांना वाटू लागतं की ते आता या काळाचा भाग राहिलेले नाहीत. म्हणून ते हळूहळू गर्दीपासून दूर जाऊ लागतात. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहणं. पूर्वी समाजात सर्व वयोगटातील लोक एकत्र सण साजरे करायचे.
पण आज बहुतेक समारंभ फक्त औपचारिक राहिले आहेत. ज्येष्ठ लोक तिथे जाऊनही स्वतःला वेगळं आणि एकटं समजतात. कोणी त्यांच्याशी मनापासून बोलत नाही आणि ते कोपऱ्यात बसून शांतपणे परत येतात. हा अनुभव त्यांना आतून खूप दुखावतो. ते विचार करतात, आता आपण ओझं आहोत. आपल्या गोष्टी कुणाच्या उपयोगाच्या नाहीत. आणि हीच भावना त्यांना पूर्णपणे एकटेपणाकडे ढकलते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं, शारीरिक अशक्तपणा, मानसिक आणि भावनिक थकवा, समाजाचा बदलता दृष्टिकोन. पण अजून काही खोल कारणं बाकी आहेत. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की अनेक ज्येष्ठ लोक भेटनगाठणे यासाठीही टाळतात कारण आर्थिक परिस्थिती त्यांना मागे खेचते. पैशांची चिंता देखील माणसाला लोकांपासून दूर करू शकते का? मित्रांनो, जीवनात पैशाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण 70 वर्षांनंतर त्याचं महत्त्व आणखी वाढतं. कारण त्या वयात माणूस कमावणारा नसून फक्त खर्च करणारा राहतो. आणि जेव्हा खिशात कमी पैसे असतात, तेव्हा लोकांमध्ये मिसळणंसुद्धा कठीण वाटू लागतं. 5वं खोल कारण आर्थिक असुरक्षितता. निवृत्तीनंतर बहुतेक ज्येष्ठांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होतो. काहींना पेन्शन असते, पण ती मर्यादित असते. काहींच्याकडे बचत असते, पण वाढत्या महागाईसमोर तीही अपुरी पडते. आणि अनेकांकडे तर स्थिर उत्पन्नही नसतं. आता विचार करा, जर एखाद्याला मित्रांसोबत चहा पिणं, एखाद्या समारंभाला जाणं किंवा नातेवाईकांकडे जाण्याच्या खर्चाची चिंता सतावू लागली, तर त्यांना वारंवार बाहेर जायची इच्छा होईल का? शंकरलालजींचं मौन. शंकरलालजी पूर्वी प्रत्येक लग्नसमारंभात पुढे असायचे. पण निवृत्तीनंतर त्यांची बचत हळूहळू संपत गेली. आता ते विचार करतात, लग्नाला गेलो तर भेटवस्तू द्यावी लागेल, नवीन कपडे घालावे लागतील, खर्च वाढेल. त्यापेक्षा गेलेलंच बरं. हळूहळू त्यांनी बाहेर जाणं कमी केलं. आजकाल ते प्रत्येक निमंत्रणाला आजारपणाचं कारण सांगून टाळतात. सामाजिक तुलना आणि हीन भावना. जेव्हा ज्येष्ठ लोक एखाद्या कार्यक्रमाला जातात आणि पाहतात की इतर लोक चांगले कपडे घालून आले आहेत, महागड्या भेटवस्तू आणल्या आहेत, तेव्हा त्यांना स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची लाज वाटू लागते. ते विचार करतात, लोक काय विचार करतील? आपण आता कुणाच्या कामाचे राहिलो नाही, ही हीन भावना त्यांना आणखी गर्दीपासून दूर करते. मुलांवर अवलंबून राहणं. अनेकदा ज्येष्ठांना छोट्या छोट्या गरजांसाठीही मुलांवर अवलंबून राहावं लागतं. ते विचार करतात, प्रत्येक वेळी मुलाकडे पैशांसाठी मागणं बरं वाटत नाही. म्हणून ते स्वतःचे खर्च कमी करतात आणि लोकांमध्ये जाणं टाळू लागतात. पैशांची कमतरता फक्त खिशावर परिणाम करत नाही, तर आत्मसन्मानालाही तडा देते. आणि जेव्हा आत्मसन्मान दुखावतो, तेव्हा माणूस बाहेर जाण्यापासून, गर्दीत मिसळण्यापासून आणि नाती टिकवण्यापासून मागे हटतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं, शारीरिक अशक्तपणा, मानसिक आणि भावनिक थकवा, समाजाचा बदलता दृष्टिकोन आणि आर्थिक समस्या. पण प्रश्न असा आहे की हे सगळं फक्त बाह्य कारणांमुळे घडतं का? की ज्येष्ठांच्या मनात अजून एक खोल भीती दडलेली असते जी त्यांना सर्वात जास्त थांबवते? हो, तुम्ही बरोबर विचार केला. ती भीती म्हणजे मृत्यूची भीती आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता. मित्रांनो, जीवनाचं सर्वात मोठं सत्य म्हणजे मृत्यू आणि 70 वर्षांची वयोमर्यादा पार केल्यानंतर हे सत्य आणखी खोलवर जाणवू लागतं. पूर्वी माणूस भविष्याच्या योजना आखत असतो. नोकरी, मुलांचे शिक्षण, लग्न, घर बांधणं. पण या वयात मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येऊ लागतो. आता आपल्या हातात किती वेळ उरलाय? 6वं खोल कारण मृत्यूची भीती आणि एकटं पडण्याची चिंता. 70 वर्षांनंतर अनेक लोकांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना या जगातून जाताना पाहिलेलं असतं.
जेव्हा एखादी जवळची व्यक्ती निघून जाते तेव्हा मनात हा विचार अधिक खोल होतो, आता पुढचा क्रमांक कदाचित माझाच असेल. या भीतीमुळे अनेक ज्येष्ठ लोक गर्दीपासून दूर राहू लागतात. ते विचार करतात, काही अचानक त्रास झाला तर लोक काय करतील, त्यापेक्षा घरीच राहिलेलं बरं. कमलाताईंची शांतता. कमलाताई 73 वर्षांच्या आहेत. एक काळ असा होता की त्या प्रत्येक भजन कीर्तनात सर्वात आधी पोहोचायच्या, पण गेल्या वर्षी त्यांच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचं निधन झालं. त्या दिवसापासून कमलाताईंना एक प्रश्न त्रास देऊ लागला, उद्या माझ्यासोबतही असंच झालं तर. हळूहळू त्यांनी बाहेर जाणं बंद केलं. आता त्या फक्त घरातील देवघरात बसून शांतपणे जप करत राहतात. भविष्याची अनिश्चितता. ज्येष्ठांच्या मनात आणखी एक भीती असते. उद्या माझी काळजी कोण घेणार? कुठे मी अंथरुणाला खिळून तर पडणार नाही ना? मुलांवर ओझं तर होणार नाही ना? कुठे पूर्णपणे एकटा तर पडणार नाही ना? ही चिंता त्यांना सामाजिक संबंधांपासून आणखी दूर नेत जाते. सामाजिक कार्यक्रमांमध्ये भीती. अनेक ज्येष्ठ लोक एखाद्या लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमात गेले की अचानक थकवा, चक्कर किंवा आजारपणाची भीती त्यांना सतावते. ते विचार करतात, जर इथेच मला काही झालं तर लोक त्रासात पडतील आणि मी सगळ्यांसाठी ओझं बनेन. म्हणून ते समारंभांना जाणंच बंद करतात. मृत्यूची भीती माणसाला आतून खचवून टाकते. आणि जेव्हा माणूस असं मानू लागतो की आता माझा वेळ संपत चाललाय, तेव्हा तो स्वतःलाच लोकांपासून वेगळं करू लागतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 5 खोल कारणं समजून घेतली. शारीरिक अशक्तपणा, मानसिक आणि भावनिक थकवा, समाजाचा बदलता दृष्टिकोन, आर्थिक समस्या, मृत्यूची भीती आणि भविष्याची अनिश्चितता. पण हे सगळेच कारणं पुरेसे आहेत का? की यामागे अजून एक दडलेलं सत्य आहे? स्वतःची ओळख आणि जीवनाचा उद्देश हरवणं. कारण जेव्हा माणसाला असं वाटू लागतं की आता माझी कुणालाच गरज नाही, माझी काही ओळख उरलेली नाही, तेव्हा सर्वात आधी तो लोकांमध्ये मिसळणं सोडून देतो. मित्रांनो, जरा विचार करा. ज्या माणसाने पूर्ण आयुष्यभर मेहनत केली, मुलांना शिकवलं, घर उभारलं, नोकरी केली, व्यवसाय सांभाळला, समाजात नाव कमावलं, तोच माणूस जेव्हा 70 वर्षांच्या वयात पोहोचतो, तेव्हा अचानक सगळं बदलून जातं. ना नोकरी, ना मोठी जबाबदारी, ना पूर्वीसारखी गरज. हे रिकामेपण सर्वात खोल जखम देतं. 7वं खोल कारण उद्देश आणि ओळख हरवणं. 70 वर्षांनंतर अनेक ज्येष्ठ विचार करू लागतात, आता माझी गरज कुणाला आहे? पूर्वी ते कमावणारे वडील होते, संस्कार देणारी आई होती, मार्गदर्शन करणारे गुरु होते. पण आता लोक त्यांना फक्त रिटायर्ड म्हणून ओळखतात. ही ओळख हरवण्याची भावना त्यांना आतून तोडून टाकते. ते विचार करतात, जेव्हा आपल्या गोष्टी कुणाच्या कामाच्या नाहीत, तर मग लोकांमध्ये मिसळायचं तरी कशासाठी? रघुनाथ बाबूंचं रिकामेपण. रघुनाथ बाबू रेल्वेमध्ये इंजिनियर होते. त्यांच्याशिवाय कोणताही प्रोजेक्ट पूर्ण होत नसे. पण निवृत्तीनंतर अचानक सगळं बदललं. आता कुणी फोन करत नाही, कुणी मत विचारत नाही. हळूहळू रघुनाथ बाबूंना वाटू लागलं की त्यांचं काहीच महत्त्व उरलेलं नाही. त्यांनी बाहेर जाणं कमी केलं आणि घरातील खोलीत पुस्तकांसोबत स्वतःला बंद करून घेतलं. मुलांची व्यस्तता आणि वाढतं अंतर. ज्येष्ठांना सर्वात मोठा आधार मुलांकडून मिळतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनात मुलं स्वतःच्या कामात, करिअरमध्ये आणि कुटुंबात इतकी गुंतलेली असतात की त्यांना वेळच मिळत नाही. ते आईवडिलांशी बोलतात, पण अनेकदा फक्त औपचारिकता म्हणून. यामुळे ज्येष्ठांना वाटू लागतं की आपण फक्त अन्न आणि औषधांसाठी आवश्यक आहोत. आपल्या गोष्टी,
आपले अनुभव आता कुणासाठी महत्त्वाचे राहिलेले नाहीत. निवृत्ती आणि सामाजिक ओळख. समाजात माणसाची ओळख अनेकदा त्याच्या नोकरीमुळे किंवा कामामुळे निर्माण होते. निवृत्तीनंतर ती ओळखही हळूहळू निघून जाते. ज्येष्ठांना वाटू लागतं की ते आता भूतकाळाचा भाग बनले आहेत. ही भावना त्यांना समाजापासून दूर नेत जाते. उद्देशहीनता आणि ओळख हरवण्याचं दुःख माणसाला आतून रिकामं करून टाकतं. तो शांत होतो, कारण त्याला वाटतं की आता त्याच्या बोलण्याला कुणासाठीच किंमत उरलेली नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की 70 वर्षांनंतर अनेक ज्येष्ठ लोक भेटणंगाठण का कमी करतात. शरीर कमकुवत होतं, मन थकतं, समाज बदलतो, खिशातले पैसे कमी होतात, मृत्यूची भीती सतावू लागते, ओळख आणि जीवनाचा उद्देश हरवतो. पण ही गोष्ट इथेच संपते का? की यामागे अजून एक स्तर आहे, एकटेपणाची आणि शांततेची सवय. हो, अनेकदा ज्येष्ठ लोक इतके एकटेपणाला सरावून जातात की त्यांना गर्दीचीच भीती वाटू लागते. मित्रांनो, सुरुवातीला माणूस एकटेपणा मजबुरीने स्वीकारतो, पण हळूहळू ती मजबुरीच सवय बनते. आणि जेव्हा एकटेपणा सवय बनतो, तेव्हा बाहेरचं जग परका वाटू लागतं. आठवण खोल कारण एकटेपणाची सवय. 70 वर्षांनंतर जेव्हा वारंवार लोकांशी भेटण्याचे प्रयत्न अपुरे राहतात, जेव्हा लोक वारंवार दुर्लक्ष करतात, जेव्हा शरीर आणि आर्थिक परिस्थिती साथ देत नाही, तेव्हा ज्येष्ठ विचार करू लागतात, आता पुन्हा पुन्हा प्रयत्न कशाला करायचे? एकटं राहिलेलंच बरं. हळूहळू ते स्वतःच्या खोलीत, स्वतःच्या अंथरुणात, खिडकीतून बाहेर पाहण्यात आणि स्वतःच्या विचारांमध्येच मर्यादित होऊन जातात. मुळशीजींची दिनचर्या. मुळशीजी पूर्वी परिसरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी असायचे. पण आता त्यांची दिनचर्या इतकीच उरली आहे. सकाळी वर्तमानपत्र वाचणं, दुपारी खिडकीतून बाहेर पाहणं आणि संध्याकाळी टीव्हीसमोर बसून राहणं. जेव्हा कुणी त्यांना बाहेर बोलावतं, तेव्हा ते म्हणतात, नको नको, आता कुठे जायचं? घरच बरं आहे. खरं तर हे त्यांचं फक्त एकटेपण नाही, तर ती त्यांची सवय बनली आहे. गर्दीची भीती वाटू लागणं. जेव्हा माणूस खूप काळ एकटा राहतो, तेव्हा गर्दी त्याला अनोळखी आणि अस्वस्थ वाटू लागते. त्याला वाटतं की लोक त्याच्या कमजोरीची चेष्टा करतील, त्याच्यावर टिप्पणी करतील. म्हणून तो स्वतःलाच लोकांपासून आणखी दूर करतो. सवय आणि सोय. एकटेपणात एक प्रकारची सोयही असते. ना कुणी प्रश्न विचारणार, ना टोमणे मारणार, ना हिशेब मागणार. ज्येष्ठ विचार करतात, एकटं राहूनही दिवस निघून जातोय, मग लोकांमध्ये जाऊन काय फायदा? हीच विचारसरणी त्यांना हळूहळू समाजापासून पूर्णपणे दूर करते. एकटेपणाची ही सवय ज्येष्ठांना शांत आणि अबोल बनवते. ते कमी बोलतात, कमी भेटतात आणि शेवटी लोकांना वाटू लागतं की आता त्यांना कुणाची गरजच नाही. पण खरं सत्य हे आहे की त्यांच्या मनात अजूनही एक खोल तहान असते. आपलेपणाची आणि संवादाची तहान. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 7 खोल कारणं पाहिली. शारीरिक कमजोरी, मानसिक आणि भावनिक थकवा, समाजाचा बदलता दृष्टिकोन, आर्थिक समस्या, मृत्यूची भीती आणि भविष्याची अनिश्चितता, ओळख आणि उद्देश हरवणं, आणि एकटेपणाची सवय. पण ही कारणं समजून घेणं पुरेसं आहे का? की या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्गही आपल्याला शोधायला हवेत? कारण जर कारणं समजली आणि उपाय शोधले नाहीत, तर ही गोष्ट अपुरीच राहील. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की 70 वर्षांनंतर लोकांशी भेटणंगाठण का कमी होतं. पण कथा इथे संपत नाही. कारण प्रत्येक अंधारानंतर सकाळ येतेच. आणि जर आपण ठरवलं, तर एकटेपणाच्या भिंती पुन्हा कोसळू शकतात. पहिला उपाय, छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा.
ज्येष्ठांनी लगेच मोठ्या समारंभात जाण्याचा विचार करण्याची गरज नाही. सुरुवात घराच्या अंगणात किंवा परिसरातील बागेत बसण्यापासून करा. शेजाऱ्यांना हलकसं नमस्कार करा. एखाद्या जुन्या मित्राला फोन करा. छोटीशी सुरुवात मोठ्या बदलाचं कारण बनू शकते. दुसरा उपाय, आपल्या आवडी पुन्हा जिवंत करा. जर तुम्हाला भजन म्हणायला आवडत असेल तर आसपासच्या 2-4 लोकांना बोलावून छोटंसं कीर्तन करू शकता. जर तुम्हाला बुद्धिबळ किंवा पत्ते खेळायला आवडत असतील तर कुणाला खेळण्यासाठी बोलवा. छंद हे नात्यांची तुटलेली दोरी पुन्हा जोडण्याचं सर्वात सुंदर साधन आहे. तिसरा उपाय, नवीन पिढीशी मैत्री करा. अनेक ज्येष्ठ तक्रार करतात की मुलं मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पण तोच मोबाईल नातं जोडण्याचं साधन का बनवू नये? मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोला. त्यांच्यासोबत ऑनलाईन फोटो पहा. त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही शिकण्याची तयारी दाखवाल तेव्हा नवीन पिढीही तुमच्याकडे आपुलकीने येईल. चौथा उपाय, सेवा आणि सहकार्य. इतरांची मदत करण्यात सर्वात मोठा आनंद असतो. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तर एखाद्या धार्मिक स्थळी किंवा समाजसेवी संस्थेत थोडी मदत करा. जर चालणं कठीण असेल तर मुलांच्या अभ्यासात मदत करा किंवा कुणाला सल्ला द्या. जेव्हा माणूस कुणासाठी उपयोगी ठरतो तेव्हा एकटेपणा आपोआप दूर पळतो. गोपाल दादांची नवी सुरुवात. गोपाल दादा 75 वर्षांचे होते. काही वर्ष त्यांनी स्वतःला खोलीतच बंद करून घेतलं होतं. पण एक दिवस त्यांनी परिसरातील मुलांना बोलावलं आणि त्यांना जुने खेळ शिकवायला सुरुवात केली. आज त्यांच्या घराच्या अंगणात दर संध्याकाळी मुलांची गर्दी जमते. दादाजींचं एकटेपण आता आनंदाच्या मेळ्यात बदललं आहे. पाचवा उपाय, आत्मस्वीकार आणि सकारात्मक विचार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्वीकारणं की वय वाढणं हा भार नसून जीवनाचा एक नवीन अध्याय आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वयाला ओझं समजता तेव्हाच लोकही तुम्हाला ओझं समजू लागतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःला सकारात्मकतेने जगताना दाखवता तेव्हा जगही तुम्हाला आपुलकीने स्वीकारतं. जेव्हा ज्येष्ठ लोक स्वतःमध्ये हा बदल घडवून आणतात तेव्हा हळूहळू ते पुन्हा समाजाचा भाग बनू लागतात. लोक त्यांना भेटायला येतात. मुलं त्यांच्या जवळ बसू लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलू लागतं. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कारणंही पाहिली आणि उपायही समजून घेतले. पण या कथेतला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे. तो म्हणजे या वयात नातेसंबंध आणि सामाजिक मेलजोलाचं खरं महत्त्व काय आहे. शेवटी ज्येष्ठ लोकांनी एकटे न राहता कुटुंब आणि समाजाचा भाग राहणं इतकं आवश्यक का आहे? मित्रांनो, 70 वर्षांनंतर अनेकांना वाटतं की आता आयुष्यात नवीन काय उरणार. शरीर खलं आहे, मूल त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत आणि मित्रसुद्धा कमी होत चालले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या वयात नातेसंबंध आणि लोकांशी संपर्क हा अन्न आणि औषधाइतकाच आवश्यक असतो. नंबर 1, मानसिक आरोग्याचा आधार. जेव्हा ज्येष्ठ लोक इतरांना भेटतात तेव्हा त्यांचं मन हलकं होतं. एकटेपणा, चिंता आणि उदासी कमी होते. संवाद ही एक प्रकारची औषधासारखी गोष्ट आहे जी मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. नंबर 2, शारीरिक आरोग्यात सुधारणा. वैज्ञानिक संशोधन सांगतं की ज्या ज्येष्ठांचा सामाजिक संपर्क मजबूत असतो त्यांचा रक्तदाब, साखर आणि हृदयविकाराचा धोका तुलनेने कमी असतो. हसणं, गप्पा मारणं आणि लोकांमध्ये मिसळणं ही शरीरासाठी नैसर्गिक औषधं आहेत. नंबर 3, आठवणी आणि अनुभवांची ताकद. 70 वर्षांचं आयुष्य जगल्यानंतर ज्येष्ठांकडे अमूल्य अनुभव असतात. जेव्हा ते हे अनुभव इतरांसोबत वाटतात तेव्हा त्यांना स्वतःलाही हलकं वाटतं आणि नवीन पिढीलाही जीवन जगण्याचं मार्गदर्शन मिळतं.
नंबर 4. नवीन पिढीशी जोडलेपण. जर ज्येष्ठ लोक मुलं आणि नातवंडांशी जोडले गेले तर ते फक्त वृद्ध राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाची मूळ बनतात. मूल त्यांच्याकडून संस्कार शिकतात आणि घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. नंबर 5. जीवनाच्या शेवटच्या प्रवासात समाधान. नाती आणि मेलजोल ज्येष्ठांना हा विश्वास देतात की ते एकटे नाहीत. त्यांच्याकडे स्वतःचं कुटुंब आहे, मित्र आहेत आणि समाज आहे. हे समाधान जीवनाचा शेवटचा प्रवास अधिक शांत, सुखद आणि सुंदर बनवतं. राधाताईंच्या आयुष्यातला उजेड. राधाताई 72 वर्षांच्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. पण हळूहळू त्यांनी परिसरातील महिलांसोबत मंदिरात जाणं सुरू केलं. मुलांना रामायण सांगायला सुरुवात केली. आज राधाताई म्हणतात, माझ्या आयुष्याचा खरा उजेड आता सुरू झाला आहे, कारण मी पुन्हा लोकांमध्ये आहे. मित्रांनो, 70 वर्षांचं वय ही थांबण्याची वेळ नाही, तर नव्याने जगण्याची सुरुवात आहे. नाती, मैत्री आणि सामाजिक मेलजोल हीच ती ऊर्जा आहे जी या वयाला ओझं बनवता आशीर्वादात बदलते. तर आता प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंवा आजीआजोबांना हे पाऊल उचलण्यात मदत कराल का? तुम्ही त्यांना एकटेपणातून बाहेर काढून नात्यांच्या नव्या प्रकाशाकडे नेणार का? मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आणि हे विचार आवडले असतील तर कृपया हे इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित तुमच्या एका छोट्या प्रयत्नामुळे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं आयुष्य पुन्हा आनंदाने उजळून निघू शकतं.